नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट चिपळूणमधून. परत चिपळूणला येणं का झालं, कारणच तसं स्पेशल आहे. खरं तर आज चिपळूणमध्ये वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून एक कृषी प्रदर्शन चिपळूणमध्ये भरवण्यात आलं आहे. तर ते पाहण्यासाठी आपण आज इथे हजेरी लावली आहे. तर आज शेवटचा दिवस आहे, पण शेवटचं का होईना आपण इथे हजेरी लावली आहे. आणि आजचं हे कृषी प्रदर्शन कसं आहे हे आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. मंडळी, आता आपण आतमध्ये एंटर केलं आहे. खरं तर चिपळूणमधले आमचे मित्र आहेत, ते आपल्याला रिसीव्ह करायला येतात. त्यांच्यासोबत आपण आतमध्ये मस्तपैकी छान असा फेरफटका मारणार आहोत आणि आपल्याला इन डिटेल सगळ्याच गोष्टींची माहिती घेता येणार आहे. बघूया. तर मंडळी, आपण आत्ताच हे कृषी प्रदर्शन आहे ते पाहायला जाणार आहोत. तर आपले मित्र आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमित अनंत गाड. बरं, यांची ओळख सांगायची झाली तर आपल्याला आमच्या मुंबईला ओळख आहे, आमच्या घराशेजारीच राहायचे. आता सध्या गावाला आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण इथे आलो तर आपल्याला इथे देखील त्यांची गाठभेट झाली आहे. तर काय कॉन्सेप्ट आहे किंवा काय? वाशिष्ठी एक कृषी प्रदर्शन हां. आहे, जेणेकरून कोकणातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी एक मोठा कॉन्सेप्ट कोकणात पहिल्यांदा घडतं आहे. बरोबर. असं आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादनासाठी वेगवेगळ्या जातीची जनावरं, मोठी किल्लार बैल किंवा पशुधनापासून देखील प्रदर्शन आहे. होय. तर मगाशीच आपल्याला छानपैकी अशी वॉल पाहायला मिळाली. इकडे बघू शकता. इथे आल्याच्या नंतर आपल्याला कुठे काय पाहायला मिळेल त्या सगळ्याच गोष्टी इकडे दाखवल्या आहेत. इकडे काहीतरी डेमो ठेवला आहे. चिपळूण नगरीचं आहे. हां, चिपळूण नगरीचं एक हे आहे आपला हायवे. अच्छा, हे सगळं बहादूर शेख नका आणि त्याचं एक मॉडेल ठेवलं आहे. मॉडेल बघा, छान पद्धतीने हे आहे. बरं, आता कुठून सुरुवात करायची आम्ही साहेब? अमेनगड इकडे सर्व. बरं, चला. मंडळी, आपण एका आता स्टॉलमध्ये आलो आहोत. आल्या बरेच जण नोकरीच्या शोधात असतात. तर इकडे मस्तपैकी छान असं बोर्ड वाचलं, नोकरीच्या शोधात आहात का, मिशन रोजगार, मोफत जॉब नोंदणी. आपण स्टॉलवरती जाऊया आणि विचारूया. नमस्कार सर, काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे? हे नोकरीच्या शोधात बोर्ड वाचला आणि थांबलो होतो. आपलं वाशिष्ठी डेअरीचं भव्य दिव्य प्रदर्शन तुम्ही बघता. ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला डेअरीमध्ये किंवा इथे आपले पतसंस्थेचं पण मोठं योगदान याच्यामध्ये आहे. बरं. त्याच्या माध्यमातून तुम्हाला जॉब मिळू शकतो. अच्छा. हां, आपल्या डेअरीमध्ये. आपल्या डेअरीमध्ये किंवा दुग्ध व्यवसायासाठी पण आपण लावलेले स्टॉल. बरोबर. हां, त्या दुधाच्या माध्यमातून आपलं व्याज रेट पण कमी केलेलं आहे. बरोबर. त्या दुधाचा एखादा तुम्हाला धंद्यामध्ये पण त्या निमित्ताने उतरता येईल. बरोबर. त्यासाठी या स्टॉलचा तुम्हाला चांगला फायदा. बरं, मग येणाऱ्या तरुणांनी इकडे काय नोंदणी नाव नोंदायचं नंबर. बरं, आज तर शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर कोणाला करायचं असेल करू शकतात काय अडचण. कुठला फक्त नंबर? डेअरीमध्ये कॉन्टॅक्ट तुम्हाला काही. अच्छा, डेअरीमध्ये. डेअरीमध्ये वाशिष्ठी डेअरीमध्ये इकडे पाठीमागे बॅनरवरती तुम्हाला हो, तो नंबर नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही जॉब नोंदणी करू शकता. तर मंडळी, आल्याला आपल्याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचं स्टॉल पाहायला मिळालं. वेगवेगळी कलमं आहेत आणि बियाणं देखील आहेत. वेगवेगळ्या वस्तू ठेवल्यात ज्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून इकडे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, आंब्याची कलमं वेगवेगळ्या जातीचे आहेत. कोकण राजा आहे, कोकण सूची आहे, सिंधू आहे, कोकण सम्राट आहे. अशा वेगवेगळ्या आंब्याच्या जाती तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. हळदीचे वेगवेगळे प्रकार देखील आतमध्ये ठेवल्यात. बियाणं देखील आहेत. सो मंडळी, अजून आपण एका स्टॉलला भेट देतोय. वेट ईशा मेडिकल्स आणि काय ईशा पोल्ट्री सर्व्हिसेस. तर इकडे जे कुक्कुटपालन करतात मंडळी, त्यांच्यासाठी वेगवेगळे साहित्य ठेवले. आपण जाणून घेऊया. जिल्ह्यात, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एक दिवसाची पिल्लं, हां, ब्रॉयलरची बहुधा, म्हणजे आमचं जास्त काम ब्रॉयलरमध्ये आहे. ब्रॉयलरची पिल्लं, त्याला लागणारं खाद्य, त्याला पोल्ट्रीसाठी लागणारं फीड, मेडिसिन, या सगळ्या पद्धतीत आम्ही ज्या काही गरजा आहेत फार्मरच्या, ती मी स्वतः आता 18 वर्ष या मार्केटला काम करतोय. बरं. आणि पोल्ट्रीचा माझा 18 वर्षाचा अनुभव आहे. बरं. आणि या जिल्ह्यात जेवढे काही ब्रॉयलरचे फार्म आहेत त्या फार्मला पैकी काही फार्मला आम्ही सप्लाय करतो. त्यात आमचं स्वतःचं प्रोडक्शन पण आहे. त्याच्यामध्ये देशीचं आमचं जास्ती आम्ही 1 महिन्याची शासकीय, निमशासकीय किंवा बचत गटासाठी लागणारी किंवा अजून कुणाला घरगुती पाळण्यासाठी ते पक्ष आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर मॅनेजमेंटसाठी ज्या लोकांना मॅनेजमेंटचा अजिबातच अंदाज नाही आहे, त्या लोकांना मॅनेजमेंट प्रॉपर शिकवतो. त्याच्यानंतर त्यांच्या फार्मला सुद्धा व्हिजिट करतो आम्ही आणि तिथे त्यांना बाकी माहिती पुरवली जाते. आपल्याकडे आमचं ऑफिस इथं बहादूर शेखला आहे, ईशा पोल्ट्रीच्या.
बरं आपल्याकडे काय काय साहित्य आहे आता प्रदर्शनामध्ये? निगडीत जवळजवळ सगळ्याच गोष्टी आहेत. बरोबर. Equipment मुळात त्यांना लागणारी पिल्लं आहेत, बरोबर. खाद्य आहे आणि ॲक्सेसरीजच्या क्वालिटीच्या नेसेसरी ज्या गोष्टी आहेत, वॅक्सिन सहित सगळ्यात. वॅक्सिनेशन मेडिसिनेशन आहे. आमचं मेडिकलच आहे. तर कोणाला संपर्क करायचा झाला तर कसं काय? 92 71 00 39 84. तर इकडे ना वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. तसं ॲनिमल फीडसाठी बघा इकडे देखील एक स्टॉल आहे. वेगवेगळे फीड इथे ठेवलेले आहेत. सोनाई पशु आहार, सोनाईचं इकडे हे बघा कृषी मित्र ॲग्री कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस यांचं स्टॉल आहे. वेगवेगळी झाडं पाहायला मिळतात, मशीन्स पाहायला मिळतात. चला पुढे जाऊया. मंडळी फिरायचं झालं तर भरपूर असं मोठं दालनच आहे. आत्ता आपण आलो आहोत डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्टॉलवरती. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया काय आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. आमचं कृषी विज्ञान मासिक आहे. हां आपल्याला जर वर्गणी केली तर 12 महिने तुम्हाला घरपोच येते. बरं सर्व पिकांची माहिती येते, हंगामानुसार चेंज होऊन येते माहिती. बरं सगळे तुम्हाला शेतीबद्दल माहिती भेटून जाते. आणि आपली ऑर्गॅनिक औषध आहे सगळे. बरं हे सगळे ऑर्गॅनिक आहेत? हो सगळे ऑर्गॅनिक आहेत. बरं केमिकल मिक्स वगैरे असं काय नाही? नाही सर सगळे ऑर्गॅनिक आहेत. बरं अजून काय काय आहे आपल्याकडे? शेतीचे अवजार आहेत. हे बघा पाहू शकता मंडळी इकडे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत जी शेती कामासाठी उपयुक्त आहेत. इव्हन यांच्याकडे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहे. कीटकनाशक आहे की कसं? कीटकनाशक येते, बुरशीनाशक येते, बरं टॉनिक पण येते. बरोबर. जे शेतीसाठी सगळ्याच गोष्टी आहेत त्या आमच्याकडे मिळतात. बरं कोणाला संपर्क करायचा झाला तर? आपल्यासाठी संपर्क करायचा तर अविनाश सावंत म्हणून मॅनेजर येतात आपले. बरोबर. नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. बरोबर. अविनाश सावंत म्हणून पाठी जो बोर्डावरती नंबर दिसतोय तर ते तिथे तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. बघा मंडळी खरं तर शेतीची अवजार आहेत, फुलझाडं आणि फळझाडं किंवा इतर सगळ्याच गोष्टी आपल्याला इकडे माहिती मिळू शकेल असं वाटतं. अरे बापरे भद्राक्ष वनस्पती कुठलं तरी आयुर्वेदिक फळाचं स्टॉल दिसतोय बघा. मार्केटिंग पण चालली आहे छानपैकी. सावंत मेकॅनिकल वर्क्स हे गाड्यांचं आहे. बारामती ॲग्रो पशुखाद्य बरेच स्टॉल आहेत. असे किती स्टॉल आहेत अमित साहेब? एक कमीत कमी 100 स्टॉल आहेत आपल्याकडे. अच्छा 100 स्टॉल आहेत. अरे वा. आणि आपल्या कोकणात हे पहिल्यांदाच घडते. बरोबर. नाही खरंच खूप वेगळ्या मोठ्या पद्धतीने खरंच कुठेच झालं नव्हतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मंडळी आहे बघा इकडे ना ट्रॉलर शेती रिलेटेड सगळे अवजार जे मॉडर्न आहे ते सगळ्याच गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत. ओंकार ॲग्रो एजन्सी. मंडळी आता आपण एका स्टॉलवरती आलो आहोत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत बांबू काम म्हणजेच बुरुड काम ज्याला म्हणतात ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात. कोकणात सर्रास बांबू उत्पादन होतं म्हणजे बांबू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला कोकणाच्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात त्या इकडे देखील पाहायला मिळतात. नमस्कार. नमस्कार. हे म्हणजे पर्यावरणाला पूरक असं आहे. बरोबर. प्लास्टिक आता जवळजवळ बंद होत आहे त्याच्यामुळे याचा वापर जास्त प्रमाणात केला पाहिजे. बरोबर. आणि हे कसं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. बरोबर म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये ऑटोमॅटिक डिस्पोजल होतं त्याचं. प्लास्टिकला पर्याय म्हणून ह्या वस्तू वापराव्यात असं माझं मत आहे. आणि आपल्या इकडे पारंपरिक कल्चरमध्ये या गोष्टी सगळ्याच वापरत असतात. बघा जसे की शिपले आपण ओसाला गणपतीच्या वेळेला ओसा असतो त्याच्यामुळे त्याचा वापर केला जातो ओशामध्ये. त्याचे सूप आपण याला भाकरीसाठी, रवली आहे ती लग्नासाठी आणि फुलांची परडी अशी विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही बनवल्या जातात. बरोबर. कोणाला मागवायचे असतील तर काय संपर्क क्रमांक? फोन नंबर आहे ना आमचा. बरोबर. पाठी आहे का? नाही सांगावे लागेल. बरोबर. तर काय नावाने आहे? खेमवाजाई स्वयंसहाय्यता समूह पाचाड गुरुडवाडी. बरं. मंडळी थंडीचे दिवस आले की आपल्याला आठवतात ते उकळीवरती वाटलेले पोहे वगैरे. आपल्याला इकडेच काहीतरी असं शेतकरी ग्राहक असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं. पोह्याचंही आपल्याला मिळालं आहे. इकडे वेगवेगळ्या तांदळाच्या जाती ठेवल्यात. इकडे पोहे पाहायला मिळतात आपल्याला. मग अशी सांगितलं थंडी पडल्याच्या नंतर कोकणात सर्रास पोहे खाल्ले जातात. ते वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार पोहे ठेवले गेलेले आहेत. माय कोकण ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आणि लिमिटेड यांच्या इकडे या स्टॉलवरती आहेत. संपर्क क्रमांक पाठी दिसतोय. कॉन्टॅक्ट करू शकता वेगवेगळ्या तांदळाच्या कोकणातल्या जाती बघायच्या असतील तर. मंडळी तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत असाल आणि कडाक्याचं ऊन असेल वर्जून चिपळूणला थांबा आणि मस्तपैकी
आपल्या वाशिष्ठीचं आहे ना थंड लस्सी प्या. मेन वाशिष्ठीच्या आपण स्टॉलवरती आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. स्टॉलमध्ये आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे आता सध्या? आपल्या स्टॉलमध्ये मँगो लस्सी, प्लेन लस्सी, मसाला ताक सॉफ्टी आहे. बरं. परत बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर सगळ्या. बरं, हे स्टॉल्स आपल्याकडे फक्त चिपळूणमध्ये पाहायला मिळतात की अन्य ठिकाणी पण आहेत? अन्य ठिकाणी पण आहेत. बरोबर. इव्हन फ्रँचायझीसाठी पण अप्लाय करू शकता की किंवा कसं काय कोणाला घ्यायची असेल तर? हां, अप्लाय करू शकता. बरोबर. इन डिटेल माहिती हवी असेल तर कोणाकडे संपर्क करायचा असेल? संपर्क आपले मॅनेजर नाही तर मग ऑफिसमध्ये. बरोबर. मेन फॅक्टरीमध्ये येऊन? हां, मेन फॅक्टरीमध्ये. बरोबर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खरं तर मंडळी सांगायचं झालं तर आमच्या कोकणाची ओळख, स्पेशली चिपळूण संगमेश्वरची ओळख काय असेल तर ही वाशिष्ठी डेअरी आहे. खूप छान पद्धतीचे पनीरचे प्रोडक्ट म्हणून, पनीर म्हणू नका किंवा इतर काही मिल्क प्रोडक्ट म्हणू नका, खवा म्हणू नका, आईस्क्रीम म्हणू नका, लस्सी म्हणू नका, सगळ्याच गोष्टी आपल्या इकडे या आपल्या वाशिष्ठी डेअरीच्या स्टॉलवरती मिळतात. तर मंडळी सध्या येणारा सीझन आहे कोकणात तो आंबा, काजू आणि फणसाचा. मंडळी उंच उंच झाडं असतात. काढायचं कसं आंबा किंवा मग फणस काढायचं कसं ही मोठी चिंतेची बाब असते. कारण सध्याच्या पिढीला आहे ना झाडावर चढता येत नाही. म्हणून आहे ना इकडे अशा एका स्टॉलवरती तुम्हाला घेऊन आलो आहे. थोडी माहिती घेऊया स्टॉलवरती. आत्ता पण येऊन पोचलो आहे कार्बन नेक्स्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या स्टॉलवरती. नमस्कार सर. हॅलो, माझं नाव अभिजित खत्री. कार्बन एक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिकहून आम्ही आलेलो आहे. आम्ही बनवतो कार्बन फायबरचे वेगवेगळे प्रोडक्ट. कार्बन फायबर एक न्यू एज मटेरियल आहे जे वजनाला एकदम हलकं आणि ॲट द सेम टाईम खूप मजबूत असं मटेरियल असतं. तर त्याच्यासाठी आम्ही बनवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक टेलिस्कोपिक हार्वेस्टिंग प्रूनर पोल, ज्याच्यात आपल्याकडे 20 फुटापासून तर 80 फुटापर्यंत वेगवेगळे मॉडेल आहेत जे आपण जमिनीवर उभं राहून काम करू शकतो. हा असा पोल आहे. याच्यात वेगवेगळ्या ट्यूब्स येतात. हे आपल्याला हवं तेवढं असं उंच करता येतं. जिथे पाहिजे तिथे तुम्ही थांबा आणि काम झाल्यानंतर हे बंद करता येतं. सो 60 फुटी पोल आहे. याचं वजन आहे फक्त 4 किलो. 2 बोटात उचलता येतं. याला तुम्ही कोयती जोडा, त्याच्याने तुम्हाला सुपारी नारळ काढता येईल. त्याला तुम्ही कटर प्रूनर जोडा, झाप काढायला, बांडगुळं तोडायला, शेंडा काढायला वापरता येईल. त्याच्यात तुम्ही तुमचा पॉवर स्प्रेअर जोडा, तुम्हाला फवारणी करण्यासाठी वापरता येईल. असं हे उपयोगी प्रोडक्ट आहे. तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात 9422742244 या नंबरवर आणि तुम्हाला ते प्रोडक्ट मिळेल. धन्यवाद. अजून कुठली प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे? आम्ही ॲक्च्युली फक्त कार्बन फायबरचे पोल्स बनवतो. तर हे एक सुपारी नारळासाठी होतं आणि मग आता मागणीनुसार आम्ही आता झेला पण बनवलेला आहे. अरे वा. तर 14 फुटी आणि 20 फुटी असे 2 आंब्यासाठी झेले अवेलेबल आहेत आपल्याकडे. साधारण काय किंमत असते? 14 फुटी झेला जो आहे त्याची MRP आहे 10,000 आणि 20 फुटी झेला आहे त्याची MRP आहे 16,000. आपण एका स्टॉलवरती आलो आहोत. मीरा गृहोद्योग. तर कोकणातली चव जगभरात पोचली पाहिजे याच्यासाठी बरीच मंडळी प्रयत्न करत असतात. तर इकडे पाहू शकताय नाचणीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, वडा पीठ आहे आणि इतर काही प्रोडक्ट्स आहेत. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मानसी मिलिंद कदम. माझ्या समूहाचं नाव आहे स्वामी महिला स्वयंसंस्था समूह. त्याच्या अंतर्गत आमचं मीरा गृह उद्योग आहे. हे सगळ्या प्रकारचे मसाले पीठं आम्ही घरी करतो. आम्ही 4 जणी मिळून करतो सगळं. ह्या रश्मी कानेकर माझ्या सहकारी आहेत. आमच्या 2 जणी अजून सहकारी आहेत, कुसुम जगदाळे आणि साक्षी सागवेकर. आम्ही 4 जणी मिळून करतो. त्या तिकडे पॅकेजिंग करतात, बनवतात आणि आम्ही इकडे मार्केटिंगला असतो. पण इथं आल्यानंतर हे जे कृषी प्रदर्शन लागलं ह्याच्यामध्ये महिलांसाठी आम्ही जे हे बनवतो त्याच्यासाठी एक आम्हाला चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. कारण कसं होतं, ग्रामीण भागातली सगळ्या महिलांमध्ये प्रत्येकीचा एक गुण असतो काहीतरी बनवण्याचा. सगळ्या महिला बनवतात पण प्रश्न पडतो मार्केटिंगचा. ज्यावेळेला मार्केटिंगचा प्रश्न पडतो त्यावेळेला सगळ्या महिला मागे येतात. म्हणजे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो पण मार्केटिंगला विषय आला की आम्ही 10 पावलं नाही 100 पावले मागत होतो. पण हे जर आमच्यासाठी असेल ना तर खरंच आमच्यासाठी छान आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या कृषी प्रदर्शनात येऊन त्यांना खरंच खूप फायदा झाला. त्यांच्या मार्केटिंगला भरपूर असं म्हणतात ना सपोर्ट झाला. सो कोणाला प्रोडक्ट्स मागवायचे असतील तर कुठे संपर्क करायचा? नंबर आहे माझा 9421. स्क्रीनवरती आहे, आपण पाठी पाहू शकता, बॅनरवरती आहे. त्या ठिकाणी तुम्ही काही प्रोडक्ट्स मागवायचे असतील तर नक्कीच संपर्क करा. ऑनलाईन पण देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. तसेच एका स्टॉलवरती आलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला काही प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. काय आहे नक्की प्रोडक्ट्स? हे आम्ही फिनेल तयार केलेलं आहे. बरोबर. कडुलिंबाच्या अर्कापासून. बरोबर. आणि ह्याची किंमत आहे 500ला 50 रुपये. आणि ह्याच्यापासून अगदी तुम्ही सगळे मुंग्याल सगळं अगदी माशा सुद्धा. म्हणजे हे केमिकल नाहीये त्याच्यामध्ये? केमिकल वास घ्या तुम्ही, फक्त वास घ्या. आयुर्वेदिक आहे. वास घ्या. हा इथे वास घ्या. इथे पण येतोय. थोडा स्ट्रॉंग आहे. एवढं स्ट्रॉंग आहे हे. आणि हे पिढांत तेल आहे. अच्छा.
आणि ह्याच्यापासून वाळवी सुद्धा जाते. बरोबर, वाळवी पण लागत नाही. बरोबर. वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याने. पेडांतक तेल आहे, गाईच्या तुपापासून बनवलेलं. अच्छा. आणि तूप त्याचा 2,500 रुपये लिटरवालं तूप आहे. ज्या गाईला वशिंडा आहे त्या गाईच्या तुपापासून आम्ही हे तयार केलेलं आहे. अरे वा, खूप छान, खूप छान. कोणाला हे प्रोडक्ट्स मागवायचे असतील, हे सगळे आयुर्वेदिक बेस्ट प्रोडक्ट आहेत ना, कोणाला मागवायचे असतील तर पाठी बघू शकता. अरे वा, भरपूर प्रोडक्ट आहेत जे ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण, त्यापासून बनवले, कुठलं केमिकल यूज नाही आहे. आणि हे ह्याच्यात अर्जुन साल आहे. तुम्ही युट्यूबवर आहातच, तुम्ही युट्यूबला हे अर्जुन सालचं महत्व चेक करा. अरे वा, मला नक्की कळेल की ह्याचे फायदे काय किती. काकीने एकदम हमखास अशी ब्रँडिंग किंवा असं मार्केटिंग किंवा कोकणातल्या प्रोडक्टचं होईल त्या अर्थाने म्हणतात ना, करत कोकणात अशा भरपूर गोष्टी आपल्या जगासमोर देत आहेत. चुलीवरचे नाचणीचे लाडू तयार केले होते. अरे वा, ते सगळे संपले आणि त्यात गावठी तूप आणि सेंद्रिय गुळ घातलेला होता. आणि हे गाईच्या शेणींचं आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे आम्ही वस्तू टाकलेल्या आहेत, म्हणजे धूप, कापूर, चंदन, पावडर सगळं. बरोबर. म्हणजे गावी पूर्वी गुरं वासरं असायची वाड्यामध्ये, ते आता बंद झालंय. ते बंद झालंय. हे आमचा हेतू आहे. बरोबर. ते तुम्ही कुठेतरी जोपासताय. गुरं तर सोडून देतात, उन्हाळ फिरतात. बरोबर. मग ते उन्हाळ का फिरतात तर ती दूध देत नाही, पण निदान त्यांचं शेण आम्ही विकत घेतलं तर निदान ती बांधून ठेवते. बरोबर. आणि गुरं फिरणारी बंद. खूप छान उपक्रम. बघा, वात्सल्य उत्पादक गट, त्यांचा नंबर आहे पाठीमागे बॅनरवरती, तुम्ही संपर्क करून तुम्ही या सगळे प्रोडक्ट्स मागू शकता. धन्यवाद. मंडळी, एवढं मोठं दालन आहे ना म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं, तर विचारू नका. वेगवेगळे कोकणातले प्रोडक्ट्स आहेत, शेती रिलेटेड माहिती आहे, शेती रिलेटेड उपकरणं आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपल्याला कसं माहिती आहे बऱ्याच गोष्टी काय म्हणतात ना सांगता येणार नाही आणि तुम्हाला देखील यापुढे येणार नाही. पण आपण प्रयत्न करू, पुढच्या वर्षी मात्र होईल किंवा मात्र आम्हाला अनेक साहेब सांगतील. मंडळी, धावत धावत जाता जाता अजून एक आपल्याला स्टॉल पाहायला मिळाला आहे. खरं तर इकडे छान पद्धतीने बघा, नाचणीचे पापड आहेत, वेगवेगळे पापडाचे प्रकार आहेत जे मला आवडतात आणि वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार आहेत. तो इतर जे गृहोद्योग सखी महिला ग्रामसंघ आहे त्यांच्या माध्यमातून इकडे बनवलं गेलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय काय प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? आपल्याकडे साबुदाणा लाडू आहे. बरं. आता संक्रांत आली आहे त्याच्यामुळे तिळगुळाचं हे आहे, चुरा आहे. बरोबर. मसाले आहेत, तिळकुट आहे, चटणी आहे. बरोबर. म्हणजे कोकणातले जे ऑथेंटिक प्रोडक्ट आहेत ते तुमच्याकडे आहेत. मंडळी, आता आपण आतमध्ये पाहिलं वेगवेगळे स्टॉल्स होते, शेतीची उपकरणं होती किंवा इतर सगळ्या गोष्टी होत्या. खरं तर ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आहे ना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, एवढं मात्र सत्य. त्याच पद्धतीने आता आपण एका वेगळ्या भागामध्ये आलो जिथे प्राण्यांचं प्रदर्शन आहे. खरं तर शेतकऱ्याला अवजारांसहित पशुधनाची देखील गरज लागते, तर इकडे पशु प्रदर्शन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत जे शेतकऱ्याच्या फायद्याचे असतात, ते देखील आपण पाहून घेऊया. अमित साहेब, कोणते कोणते आहेत हो? आता इथे कोटा, बकरीमध्ये कोटा आहे, बकऱ्यापासून वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोंबड्या आपल्याकडे आलेले आहेत. बरोबर. घोडे आहेत, मोठे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे, काठेवाडी, पंजाबी, अरे वा, असे घोडे आहेत. चला बघूया. मंडळी, या प्रदर्शनामध्ये आपण फिरत असताना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार. काय नाव आपलं? मिथिल पवार. भेटून छान वाटलं. बघतो तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही. थँक्यू. बरं, या कृषी प्रदर्शनामध्ये काय तुम्हाला खास वेगळं पाहायला मिळालं? खास म्हणजे आम्हाला कशी बैलगाडा चित्राची आवड आहे ना. हां, बैलांची आवड आहे. तो मोठा लक्ष आलाय तिथे. होय, बैलगाडा चित्रातला देव म्हणतात त्याला. अरे वा, जबरदस्त. तिकडे देखील जाऊया. मंडळी बघा, इकडे आहे ना खूप मोठा मोठा बकरा, बघा किती मोठा आहे. वेगवेगळ्या ब्रीडचे, वेगवेगळे जातीचे इकडे तुम्हाला बकरे पण पाहायला मिळतात. खूप छान. मंडळी, महाराष्ट्रात तर तुम्हाला बैलगाड्या शर्यतीचा थरार अनुभवता येत असेल, पण ह्या बैलगाड्या शर्यतींची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी काही मोजकेच बैल प्रसिद्ध होते. त्यापैकी एक नाव असलेला बैल ज्याला किंग म्हणतात असा लक्षा बैल इकडे आलेला आहे. या बैलांचे मालक इकडे आहेत. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव अमोल तिवडे. बरं, काय खासियत आहे या बैलाची या प्रदर्शनात तुम्ही घेऊन आला आहात? हिंद केसरी. हिंद केसरी आहे. किती वेळा? 7 वेळा पुसेगावचा हिंद केसरी. म्हणजे सप्त हिंद केसरी पुसेगाव इथे ज्या स्पर्धा झाल्यात त्याचा इकडे. बरं, इकडे पशुधनाचं जे काही महत्त्व असतं ते लोकांना पटलं पाहिजे. फक्त नांगरणीला नाही तर आता स्पर्धा देखील मोठ्या मोठ्या होतात, तर त्याच्यासाठी स्पेशल पद्धतीने बैल तयारी देखील केले जातात. तर तुम्ही याची ट्रीटमेंट कशी करता किंवा याचं पालन पोषण कसं करता किंवा करायचं? याच्या अगोदर याला स्पर्धेला तयार करण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घ्यायचं? स्पर्धेला पहिल्यापासून लहानपणी घेतलेला का नाही, बरोबर, त्यापासून राव त्याचा. परत व्यायाम असतो. बरोबर. त्याला रेसल द्यायला लागते पहिल्यांदा घेतल्याने. बरोबर.
असे पद्धतीने. सराव पण तेवढाच घेतला जातो हो, शर्यतीच्या सराव. बैलाचा. बरं, याला शेती कामासाठी वापरायला जातो का? नाही शेती कामासाठी, म्हणजे वेगळ्याच कामासाठी याला तयार केलं हो, या आणि- शर्यतीसाठी. शर्यती. हो. आणि त्याची तेवढीच निगा देखील राखली हो, जाते. निगा भरपूर. बरं, खाद्यासाठी काय काय तुम्ही काळजी घेता? शेंगदाणा आहे, बरोबर, परत खपरी, बरोबर, परत डाळ आहे, बरोबर, उडीद डाळ आहे, बरोबर, मक्काट आहे, बरोबर, परत तूप असते त्याला. बरोबर. तुपाचं देखील हो, दूध असते. अरे वा, बघा एवढ्या पद्धती असतात, एवढं संगोपन करावं लागतं. बैल शर्यतीमधला एक लेजंड आपल्या समोर आहे आणि त्यांचे मालक आहेत. खूप खूप धन्यवाद. तुम्ही कोकणातल्या शर्यती आणि घाटावर चालणाऱ्या शर्यती याच्याबद्दल थोडं काय सांगाल? कोकणातल्या शर्यती, आमच्या घाटावल्या शर्यती एक नंबर असतात, मोठ्या शर्यती असतात. अच्छा, कोकणात त्या पद्धतीने होत आहेत का? एवढ्या नाही, आपल्यासारख्या नाही. बरोबर, तेवढी मैदानं देखील मोठी उपलब्ध फार कमी आहेत. असं आपल्या इकडे मोठी बक्षीस असते ते आता. बरोबर, कोकणात अजून त्याची सुरुवात हळूहळू झाली आहे. हो, आता चालू आहे. पण खरं तर अशा स्पर्धांच्या माध्यमातून पशुसंवर्धन किंवा मग असे जे गाई गुरं वासर आहेत त्यांचं संवर्धन होतं का? होते, होय. आता चालू झाल्यापासून, शर्यती चालू झाल्यापासून व्हायला लागले, भरपूर आता व्हायला लागले. मंडळी, आत्ता एका ठिकाणी आलोय ना, तिथे असं वाटलं की मी काही वर्ष थोडं म्हणतात ना जुन्या कोकणात गेलोय. खरं तर सध्या ह्या गोष्टी कोकणात आहेत ना फार कमी झाल्या. ही जुनी बैलगाडी आणि या बैलगाडीने केलेला प्रवास मी तर केलाय, कोणी केला असेल कमेंट करून सांगू शकता. सो या गोष्टी आहेत ना आपल्याला प्रदर्शनात देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे आहे ना ही बैलगाडी तर आहेच, पण पाठीमागे जुना जो कोकणात आहे ना गुरं पाळण्यासाठी जो वाडा तर गोठा म्हणतात, काही ठिकाणी त्याला गोठा म्हणतात, पण आमच्या इकडे आहे ना वाडा म्हणतात. तो वाडा देखील आहे. या जुन्या गोष्टी देखील या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळाल्या. खरंच मन सुखावलं राव, ही बैलगाडी, जुनी बैलगाडी पाहून आणि हा वाडा पाहून भारी वाटलं. चला वाड्यामध्ये जाऊया. एक मिनिट. इकडे ना घोडे देखील प्रदर्शनात आहेत. सर एवढा मोठा रेडा बघा. काय किंमत आहे याची? 1.5 कोटी किंमत आहे. 1.5 कोटी? बाप. कोणाला घ्यायचं असेल तर किंमत साहेबांनी सांगितली. चला. शर्यतीमध्ये शंभू बैल असतो ना, तो इकडे देखील आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बैलगाड्या शर्यतीमध्ये असतो ना. हो मंडळी, आपण या प्रदर्शनामध्ये आहे ना फिरून अक्षरशः दमलोय, पण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सगळे मित्र परिवार आपल्याला भेटतातच. नमस्कार, तुमचं नाव सांगा? किशोर चौगले, चिपळूण, पागमाळा. अरे भेटून छान वाटलं, थँक्यू. छान व्हिडिओ असतात कोकण संस्कृतीचे. ओके. बाप रे, या म्हशीची शिंग बघा केवढी मोठी आहेत. सर ही कुठून आली आहे? ही पंढरपूरवरून आली. पंढरपूरवरून. आणि कुठल्या जातीची? आणि आपल्या पंढरपूर जातीची म्हैस. अच्छा, शिंग एवढी मोठीच असतात का? शिंग मोठी असते याला. बरोबर. बाप रे, एखादं लागलं बिगलं चालताना तर तिची खासियत आहे त्या म्हैशी. अच्छा, लांब शिंगाची म्हैस. बरोबर. काय वाटतंय रा बघा, दोन्ही साईडला शिंगांना एकदम मोर पंख लावलेत, मोर पिसं लावलेत. जबरदस्त. मंडळी, खरं तर भारतामध्ये गीर गाईचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणाला माहिती नसेल तर तुम्ही गुगल करू शकता. खरं तर ह्या गीर गाईचं संगोपन आपल्या कोकणात देखील होऊ शकतं. आणि त्यांच्या मालकाचं खरं तर त्या बॅनरवरती नाव लिहिलं आहे, आनंद नंदकुमार कोलवणकर, गाव लोटे यांनी ही गाय खरं तर पाळली आहे. आणि त्याचं वासरू देखील आहे. सो कदाचित ही ब्रीड कोकणामध्ये तग धरू शकते आणि चांगल्या पद्धतीने राहू शकते आणि त्याचं पालनपोषण देखील केलं जाऊ शकतं. तर कदाचित यांची माहिती हवी असेल तर तिकडे तुम्ही हा बॅनर झूम करून तुम्ही तो नंबर घेऊ शकता आणि यांना माहिती विचारू शकता. अरे बापरे, इकडे बघा 2 म्हशी ठेवल्या. रेडा आहे तो? हो हो हो. काय नाव याचं? मुरा जातीचा रेडा. केस बघा कशा आहेत, जबरदस्त. हा, खूप छान. मंडळी, आत्ता झाली आहे संध्याकाळ आणि एवढी जोराची भूक लागली आहे. इकडे कसं आहे, वेगवेगळ्या प्राणी पक्षी किंवा मग इतर काही शेतीची अवजारं किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. पण आता कसं आहे, इकडे आहे ना लोकल फूड ज्याला म्हणतो, वडे मटण म्हणू नका, चिकन वडे म्हणू नका, किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्या खरं तर एक्सप्लोर करायला ना एक वेगळाच व्हिडिओ बनवावा लागेल. मंडळी, आत्ताच आपली मस्तपैकी छान अशी पेटपूजा झाली. या कृषी प्रदर्शनात म्हणतात ना खाद्य दालन देखील आहे. तर इकडे कोकणातले वेगवेगळे पारंपरिक पदार्थ आहेत, त्याचबरोबर पाणीपुरी, शेवपुरी आणि इतर सगळे आहेत. खरं तर यांचे खरंच आभार, तुमच्यामुळे आम्हाला एवढंच फिरणं पॉसिबल झालं.
सो थँक्यू तुम्हाला एकदा परत एकदा आपण डेअरी एक्सप्लोअर करायला येऊ, तर तेव्हा मात्र तुम्हाला इन डिटेल माहिती देऊ. पण आत्ता आहे ना या व्हिडिओची सांगता करता आहे ना आपल्याला आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत. हे बघा. हाय, काय नाव आहे तुझं? गार्गी. तू व्हिडिओ बघतेस आमचे? थँक्यू. विया एकदम मस्त आहे. भेटून छान वाटलं पण तुला. येस. हो हो एकदम मस्त. हो सगळे आले भेटून छान वाटलं. सो मंडळी आपण कृषी दालनात तर फिरून झालो. आता तुम्हाला ना सगळा बराच इकडे आवाज आहे, तर बाहेर भेटूया. तर मंडळी आपण आहे ना या कृषी प्रदर्शनामध्ये आहे ना अक्षरशः फेरफटका मारून बाहेर आलो आहोत आणि आहे ना खूप भारी वाटलं. खरं तर कोकणातल्या शेतकऱ्यांना आहे ना खरंच खूप उपयुक्त अशी माहिती किंवा उपयुक्त अशी अवजारं, उपयुक्त अशी पशुधनाविषयी, म्हणजे ते बैल असू दे, रेडा असू दे, गाय असू दे, म्हैस असू दे, कुक्कुटपालन असू दे, या सगळ्यांविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला खरं तर घेता आली. मंडळी त्याचबरोबर इकडे आहे ना गृहोद्योग करणाऱ्या काही महिला असतात बचत गटातल्या, तर त्यांचे देखील स्टॉल्स इकडे या कृषी प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळाले. तर सर्वांगीण व्यासपीठ वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून इकडच्या आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि खरंच सर्वांच्या तर्फे मी आहे ना आमच्या कोकण संस्कृती परिवाराच्या तर्फे देखील यादव सरांचे आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचे खरंच मनापासून आभार. उत्तम दर्जाचं कृषी प्रदर्शन कसं असतं त्याचं इकडे जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. सो मंडळी आत्ता आपण बाहेर आलो आहोत. आय होप तुम्ही हे सगळं काही एन्जॉय केलं असेल. आजचा होता शेवटचा दिवस. आपण आता भेटूया पुढच्या वर्षी जेव्हा कधी असेल ना या ठिकाणी प्रदर्शन, तेव्हा मात्र पहिल्या दिवशी हजेरी लावू आणि या प्रदर्शनाविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं तसा.